तुम्हाला सांगतो, आमच्या सैन्यात मराठा रेजिमेंट मध्ये सगळे जवान मराठा. दर्या खोऱ्यात युद्ध असेल तर अगदी सफाईने युद्ध करायचं. अशा कणखर जवानांना त्यांचा कणखरपणा राखून ठेवण्यासाठी तसंच जेवणही लागतं. मी हे असंच पिठलं भाकरी बनवायचो त्यांच्यासाठी. वा, झणझणीत. इनफॅक्ट माझ्या स्पेशल मसाल्यांचा तिकडे शोध लागला मला. अरे बघताय काय, सध्या तुम्हीच माझे जवान आहात. खा. काय वास आहे हो कॅप्टन, अमेझिंग. थँक्यू. अगदी पुरेपूर मराठी आहे. मराठी माणूस आहे, त्यात काही मोठेपणा नाही. झोमलास्टिक. हा शब्द झकास आहे. झोमलास्टिक. पिठलं भाकरी पण छान आहे. एन्जॉय. ठीक आहे. कम अगेन. हा, काय म्हणालीस? छान नाहीये. ठीक आहे. नाही, ऍक्च्युली कॅप्टन काहीच प्रॉब्लेम नाहीये. हिचा स्वभाव तसा आहे. काहीतरी उगाच क्रिटिसाइज करायचं म्हणून करते. खूप चांगली झाली रॉयल कारभार. उगाच पुढं मी असं म्हणत नाही वाईट झाले. ठीक आहे असं म्हणते. चव चांगली आहे पण माझ्या मायेच्या हाताची चव नाही आला. गाढवाला गुळाची चव काय? कॅप्टन, गाढव कोणाला बोलतो? मुक्ता, मी सगळं खरं बोलते, कळलं ना? तुला मिरची झोंबली तर माझा प्रॉब्लेम नाहीये. या पोरांनी जरी माझ्या आईच्या हातची भाकरी खाल्ली असती ना तरी ते पण बोलले असते. मुक्ता, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, गावाकडची मुलगी या माझ्या पिठलं भाकरीची रेसिपी मी अनेक इंटरनॅशनल रेस्टोरंट्सना विकून टाकलेली आहे. जगभर नाव काढतात माझं या पिठलं भाकरीसाठी. वा. तू त्या भारताबाहेरच्या लोकांना ना इथं माझ्या गावाला पाठव. परत तिकडे जाणं विसरतील ते. एवढी भारी पिठलं भाकरी बनवते माझी आई. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.